ब्रेकनंतर मुंबईतली एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत, कारण मुंबई महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष अमय घोले यांना कोरोनाची लागण झालेली आहे। सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अमय घोले गेले 4 महिने बीएमसीच्या सर्व हॉस्पिटल आणि कोविड सेंटरला भेट देत होते आणि तिथल्या सगळ्या रुग्णांच्या नियोजनामध्ये सुद्धा व्यस्त होते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी फोनवरून त्यांच्या तब्येतीची चौकशी सुद्धा केलेली आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, काय सांगशील? त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, सध्या प्रकृती कशी आहे? संदीप जी, आता माहिती मिळाली त्यानुसार मुंबई महापालिकेचे आरोग्य समिती अध्यक्ष अमय घोले हे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। त्यांना सेवन हिल हॉस्पिटल जे मुंबई महापालिकेचं तिथे उपचारासाठी दाखल केलेलं आहे। गेले 4 महिने अमय घोले हे मुंबई महापालिकेचे कोविड केअर सेंटर असेल, क्वारंटाईन सेंटर असेल, विविध हॉस्पिटल असतील महापालिकेचे, त्या सर्व हॉस्पिटलमध्ये सातत्यानं भेट देत होते। तिथे सर्व रुग्णांची नियोजन व्यवस्था यामध्ये ते सातत्यानं व्यस्त होते आणि त्याचमुळे सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणं, यामुळे त्यांना आता कोरोनाची लक्षणं आढळून आली। त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली आणि आता थोड्याच वेळापूर्वी त्यांची कोरोना चाचणी जी आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे। त्यांची तब्येतीची विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील केलेली आहे। मुंबई महापालिकेचे आरोग्य समिती अध्यक्षच पॉझिटिव्ह आल्यामुळे मुंबई महापालिकेतील जे कोविड योद्धे आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आता गंभीर बनलेला आहे। अगदी अगदी उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। या काही घडामोडींनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।